नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे दुसरं युनिट आहे त्यातला जो दुसरा लेसन आहे, पेज नंबर 37, 38, 39 व 40 एवढ्या पेजवरती हा लेसन आहे. त्याचं नाव आहे हेलन केलर अँड ॲने सुलिव्हन. तर पेज नंबर 37 वर मी इथं वाचायला सुरुवात करतोय. माझ्याकडे इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल तर मग चला मित्रांनो, पेज नंबर 37 वर हेलन केलर अँड ॲने सुलिव्हन. नॉलेज इज लव अँड लाईट अँड विजन. आता ज्ञान हे प्रेम आहे, प्रकाश आहे आणि ती दृष्टी आहे किंवा स्वप्न आहे. हेलन केलर यांचा हा कोट आहे. तर त्यांचं असं मत आहे की ज्ञान हे प्रेम आहे, प्रकाश आहे व दृष्टी आहे. स्वप्न म्हणण्यापेक्षा ती दृष्टी आहे असं आपण म्हणूयात. हेलन केलर became ill at the age of 2 and was left blind and deaf. तर हेलन केलर या वय वर्ष त्यांचं 2 असताना त्या आजारी पडल्या आणि त्या आजारातच त्या अंध, ब्लाइंड आणि डेफ म्हणजे बहिऱ्या झाल्या. फॉर द नेक्स्ट 5 years शी ग्रीव अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. तर पुढच्या 5 वर्षात त्या काळोखाच्या व रिकामेपणाच्या, एम्प्टीनेसच्या, एम्प्टी म्हणजे रिकामा काहीच नसलेलं, तर रिकामेपणाच्या अशा त्या जगामध्ये त्या मोठ्या झाल्या. त्यांचं जग हे असं काळोखातलं आणि रिकामेपणाचं गेलं होतं म्हणून. शी वॉज अफ्रेड अलोन अँड विदाउट एनी अँकर. आता त्या घाबरलेल्या होत्या, त्यानंतरच एकट्या होत्या, एकाकी होत्या. विदाउट एनी अँकर. आता अँकर या शब्दाचा शब्दशः अर्थ असतो जो जहाजाचा अँकर असतो, नांगर असतो किंवा लंगर म्हणतात त्याला. तर इथं अँकरचा असा एक अर्थ आहे बघा. अँकर, अ पर्सन थिंग्स विच प्रोव्हाइड्स स्टॅबिलिटी और कॉन्फिडन्स इन अन अदरवाइज अनसर्टन सिच्युएशन. इथला अर्थ हा आहे, अँकर म्हणजे अशी व्यक्ती किंवा अशी गोष्ट की जी एखाद्याला अनसर्टन सिच्युएशनला म्हणजे अनिश्चित अशा परिस्थितीमध्ये स्टॅबिलिटी देते व कॉन्फिडन्स देते, म्हणजे स्थिरता देते आणि त्याला आत्मसन्मान देते. तर हेलन केलर यांना तिथं त्यावेळेला कुणीही आत्मविश्वास व त्यांना स्थिरता देणारी अशी कुठलीही व्यक्ती त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यावेळेला तिथं नव्हती. दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हू वुड चेंज हर लाईफ. तर ही ती गोष्ट आहे की त्या एका शिक्षिकेला भेटल्या, ज्या शिक्षिकेनं त्यांचं जीवनच बदलून टाकलं. द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर्ड इन ऑल माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर ॲनी मॅन्सफील्ड सुलिव्हन केम टू मी. तर मी माझ्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा जो दिवस म्हणून ज्याची मला आठवण होते तो दिवस तो आहे की जी माझ्या शिक्षिका ॲनी मॅन्सफील्ड सुलिव्हन या माझ्याकडं आल्या. तो दिवस माझ्या जीवनामधला सगळ्यात महत्त्वाचा व आठवणीत ठेवण्यासारखा दिवस आहे असं त्या म्हणतायत. आय एम filled with wonder when I consider the immeasurable contrasts between the two lives
विच इट कनेक्ट्स. तर त्या असं म्हणतात की आय एम फिल्ड विथ वंडर. मला खरं तर खूप आश्चर्याने मी भरलेली होते. मला खूप आश्चर्य वाटत होतं ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं की इमेजरेबल कॉन्ट्रास्ट. इमेजरेबल या शब्दाचा अर्थ अमाप, ज्याचा आपण मोजमाप करू शकत नाही एवढा. कॉन्ट्रास्ट म्हणजे तफावत, फरक किंवा विरोधाभास. ह्या दोन जीवनामधला जो काही अमाप पुष्कळ असा जो फरक आहे ज्यावेळेला माझ्या लक्षात आला, आणि जे दोघांची जीवन हे एकमेका जवळ आलेलं आहे. लाईव्ह विच इट कनेक्ट्स, की ज्यानं एका कॉन्ट्रास्टनी ते जीवन काय केलेलं आहे तर ते कनेक्ट केलेलं आहे, एक प्रकारचं जोडण्यासाठी ते आलेलं आहे असं म्हणत इथं. इट वॉज द 3rd of March 1887, 3 months before I was 7 years old. तो दिवस होता 3 मार्च 1887चा, 3 months बिफोर, म्हणजे ज्यावेळेला मी 7 वर्षाची होते त्याच्या अगोदर 3 वर्षचा तो दिवस होता. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे. इव्हेंटफुल डे म्हणजे घटनापूर्ण दिवस किंवा महत्वाचा दिवस. तर त्या महत्वपूर्ण दिवसाच्या ची दुपारची ती वेळ होती, दुपारी. आय स्टूड ऑन द पोर्च. मी पोर्चमध्ये उभा राहिलेली होती. आता पोर्च या शब्दाचा अर्थ काय म्हणतो आपण त्याला द्वारमंडप असं म्हणतात. म्हणजे एंट्रन्स वरच छप्पर असं केलेलं असतं, म्हणजे दरवाजा जो काही प्रवेशद्वार असतं त्याच्याच पुढं असं छप्पर केलेलं असतं, त्याला पोर्च असं म्हटलं. म्हणजे पुढं असं काढून त्याच्यावर छतासारखं केलेलं असतं, तो पोर्च आहे. तिथं मी उभा राहिलेली होते. डम अँड एक्सपेक्टंट. मी त्यावेळेला डम होते म्हणजे कशी तर निशब्द होते, आणि एक्सपेक्टंट होते म्हणजे अपेक्षा करणारी होते. आय गेस्ड वेगली फ्रॉम माय मदर साइन अँड फ्रॉम द हरिंग to and fro in the house that something unusual was about to happen. तर बघा, मी अगदी रफली म्हणजे वेगळीचा अर्थ रफली मी अंदाज केला, तर्क बांधला. मी अगदी रफली असा अंदाजे मी असं तर्क केला की जी माझ्या आईचं जे सायन्स होते, म्हणजे तिची जे काही हालचाल होती किंवा तिच्या एकूण जी चिन्ह होती तिची हलण्याची वगैरे घरामधनं, ती टू अँड फ्रो फ्रेज आहे बघा. म्हणजे पुढे पाठीमागे किंवा दूर अशी घरामध्ये ती पुढे येणं, तिचं पाठीमागे येणं, असं जे तिचं चाललेलं होतं. आणि जी अनयुज्युअल अशी तिची जे हालचाल चाललेली होती, तिची चिन्ह होती, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळी होती. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन. मला असं लक्षात आलं की निश्चितच काहीतरी वेगळं काहीतरी घडणार आहे. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप्स. त्यामुळे मी दरवाजात मी गेले आणि पायऱ्यांवरती मी वाट पाहत उभी राहिली. द आफ्टरनून सन पेनेट्रेटेड द मास ऑफ हनीसकल दॅट कव्हर्ड द पोर्च. आता दुपारचा जो सूर्य होता, इथं पेनेट्रेटेड या शब्दाचा अर्थ आत शिरणे किंवा जाणे घुसणे. मास म्हणजे ढीक किंवा गठ्ठा. हनी सकल या शब्दाचा अर्थ आहे, हनीसकल म्हणजे पिवळी फुलं आहेत, पिवळी फुलं येणारा जो वेल आहे त्या हनीसकलचा वेल आहे. तर दुपारचा जो सूर्य होता त्यांना असं म्हणायचं की तो त्या हनीसकलच्या आड, म्हणजे हनीसकलची जी वेल आहे त्याच्या आड गेलेला होता, त्याच्या फुलांच्या ज्या वेलीच्या पाठीमागं तो गेला होता, की ज्यानं तो संपूर्ण हनीसकलच्या वेलीनं तो संपूर्ण तो जो पोर्च होता तो कव्हर्ड केलेला होता. अँड फेल ऑन माय अपटर्न फेस. आणि त्यातून येणारी जी काही किरणं होती ती माझ्या अपटर्न फेस म्हणजे काहीतरी चांगल्यासाठी बदलणाऱ्या चेहऱ्यावरती येऊन त्यातली ती काही सूर्याची सूर्यकिरणं ही पडत होती असं त्यांना सांगायचंय. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्स अँड ब्लॉसम्स. आता माझी जी बोटं होती ती लिंगर्ड म्हणजे रेंगाळलेली होती
ऑलमोस्ट अनकॉन्शियसली म्हणजे अगदीच नकळतपणे. कशावरनं? तर मला फॅमिलियर म्हणजे ओळखीची जी काही पानं होती आणि ज्या ब्लॉसम्स होत्या म्हणजे कळी किंवा जो मोहर होता त्यावरून ती नकळतपणे माझी बोट ही रेंगाळलेली होती. विच हॅड जस्ट कम फॉर टू ग्रीट द स्वीट सदर्न स्प्रिंग. जी काय आलेली होती तर ती दक्षिणेचा सदर्न म्हणजे दक्षिणेकडील, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, म्हणजे छान सुंदर गोड असा दक्षिणेकडच्या वसंताचं स्वागत करण्यासाठी जणू ती जी फुलं म्हणा किंवा कळी म्हणा बहर होता आणि जी पानं होती त्यावरनं माझा जी मला परिचित होती त्यावरनं माझा हात नकळतपणे रेंगाळत होता, असं या सगळ्या याचा अर्थ सांगता येईल. आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. तर मला हे माहिती नव्हतं की येणारा जो काळ आहे, भविष्यकाळ, येणारा जो काळ आहे, भविष्यात मला कुठल्या प्रकारचं नवल, मार्वल किंवा सरप्राईज, आश्चर्य वगैरे हे माझ्यासमोर येणार आहे, वाढून ठेवलेलं आहे, हे मला माहीत नव्हतं. अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी. अँगर, क्रोध, अँड बिटरनेस म्हणजे कटुता, कडवटपणा, कटुताच म्हणू तर राग आणि कटुता हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्युअसली फॉर वीक्स. तर राग आणि कटुता यांनी प्रेड अपॉन मीचा अर्थ इथे आहे हॅड अ निगेटिव्ह अँड हार्मफुल इफेक्ट ऑन मी. म्हणजे काय तर नकारार्थी आणि हार्मफुल असा, अपायकारक असा इफेक्ट माझ्यावरती पडलेला होता. कशाचा तर क्रोधाचा आणि कटुतेनं माझ्यावरती पूर्ण आठवडाभर असा एक नकारात्मक आणि असा एक हार्मफुल म्हणजे अपायकारक, शरीराला अपायकारक असणारा प्रभाव माझ्यावरती पडलेला होता. अँड अ डीप लँगर हॅड सक्सिडेड दिस पॅशनेट स्ट्रगल. आणि त्यानंतर लँगर या शब्दाचा अर्थ लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी, टायर्डनेस म्हणजे दमछाक होणे म्हणा, दमलेपणा असणं किंवा दुर्बलता आल्यासारखं वाटणं. तर एक असं खोल असं दुर्बलता, दुबळेपणा किंवा एक प्रकारची ग्लानी ही त्यामागून सक्सेड म्हणजे फॉलोड, त्या पाठीमागून आली. आणि जी माझी उत्कट म्हणजे पॅशनेट म्हणजे उत्कट म्हणजे स्ट्रगल आणि काय करत होती तर ते याच्याशी उत्कट संघर्ष हा तिनं काय केला तर त्या पाठीमागं चालू ठेवला. हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग. तर बघा इथं ते आपल्याला त्या विचारतात की हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग. फॉग म्हणजे धुकं. तर दाट धुक्याच्या सागरामध्ये तुम्ही आतापर्यंत कधी होता का, अडकलेला होता का? वेन इट सीम्ड ॲज इफ अ टँजिबल व्हाईट डार्कनेस शेट यू इन. की ज्यात असं भासतं, टँजिबल या शब्दाचा अर्थ मूर्त, स्पष्ट किंवा स्पर्श करण्यासारखा. तर एक मूर्त, स्पष्ट किंवा स्पर्श करण्यासारखं एक व्हाईट डार्कनेस म्हणजे पांढरा शुभ्र डार्कनेस, काळोख. म्हणजे बघा धुकं ज्यावेळेला पडलेलं असतं त्यावेळेला आपल्याला समोरचं काही दिसत नाही, म्हणजे ते एक प्रकारचं पांढरा शुभ्र काळोखच असतो. तर त्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात किंवा त्यामध्ये तुम्ही बंद आहात, तुम्हाला बंद केलेलं आहे. आणि अँड द ग्रेट शिप आणि ते मोठं जहाज टेन्स अँड अँक्शियस जे ज्याच्यावर टेन्स आहे म्हणजे ताण आहे, अँक्शियस आहे जे चिंताग्रस्त आहेत. ग्रुप हर वे टुवर्ड द शॉर. ग्रुप म्हणजे चाचपडणे म्हणजे किनाऱ्यावरती येण्यासाठी ते चाचपडत आहे. विथ प्लमिट अँड सराउंडिंग लाईन. प्लमिट अँड सराउंडिंग प्लमिट अँड साऊंडिंग लाईन, साऊंडिंग आहे इथं,
प्लमिट अँड साऊंडिंग लाईन. आता इथं याचा अर्थ आहे बघा, प्लमिट अँड साऊंडिंग लाईनचा, अ लाईन विथ अ प्लम्ब यूज टू मेजर द डेप्थ ऑफ वॉटर. म्हणजे अशी लाईन की जिथं समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्यासाठी प्लमचा वापर केला जातो. प्लम म्हणजे ओळंबाचा वापर केला जातो समुद्राच्या पाण्याच्या खोली मोजण्यासाठीचा. ती लाईन, त्याला साऊंडिंग लाईन असं म्हटलं जातं. ठराविक अंतरावरती समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्यासाठी जी लाईन आहे, तिथं नाही बिना पाण्याची खोली मोजण्याची जी लाईन आहे, प्लमिट आणि साऊंडिंग लाईन, त्याच्याशिवाय अँड यू वेटेड विथ बीटिंग हार्ट फॉर समथिंग टू हॅपन. आणि तुम्ही काय करता तर धडधडणाऱ्या हृदयाने काहीतरी घडेल याची तुम्ही वाट पाहत आहात. आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगॅन. तर त्या जहाजासारखं माझं शिक्षण सुरू होण्या पूर्वीची जी अवस्था होती ती त्या जहाजासारखी होती. म्हणजे बघा, किनाऱ्यावरती येण्यासाठी उत्स्फूर्त असलेलं किंवा आसुसलेलं असं एखादं जहाज आहे जे समुद्रातून बाहेर पडतं, बाहेर किनाऱ्यापर्यंत येणार आहे, पण सबंध पुढं अगदी गर्द असं धुकं पडलेलं आहे, डेन्स फॉग आहे, आणि ज्यातनं त्याला काहीही दिसत नाही. आणि त्यातल्या प्रत्येकाला एक प्रकारचा तणाव आहे, चिंता आहे, आणि तिथून त्यांना बाहेर पडायचं आहे. आणि तेही बाहेर पडण्यासाठी ते अगदी वाट पाहत आहेत, अगदी बीटिंग हार्टनी, म्हणजे हार्टबीट त्यांचे धडधडणारे हृदयाने ते बाहेर पडण्यासाठी वाट पाहत आहेत. सारखी सेम अशीच त्या जहाजासारखीच माझी अवस्था झालेली होती. कधी तर ज्यावेळेला माझं शिक्षण सुरू होण्या अगोदर. असं इथं या सांगतायत. आय वॉज विदाउट कंपास अँड साऊंडिंग लाईन. आणि जहाजांमध्ये होकायंत्र असतं आणि तिथं साऊंडिंग लाईन, जे मागाशी मी सांगितलं की पाण्याची खोली ठराविक अंतरानंतर मोजण्याची जी लाईन आहे, तेही अशा त्याच्याशिवाय मी होते. अँड हॅड नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज. आणि हार्बर म्हणजे बंदर. आणि मला माहिती पण नव्हतं की बंदर हे किती अंतरावरती आहे अजून. लाईट, गिव्ह मी लाईट वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल. तर माझ्या आत्म्याची, माझ्या मनाची मला प्रकाश द्या, अशा प्रकारचे निशब्द असं माझ्या मनाचं रडणं होतं किंवा ओरडणं होतं, माझ्या आत्म्याचं ओरडणं होतं, असं त्या म्हणतायत. अँड द लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आवर. आणि तो जो प्रेमाचा जो प्रकाश आहे, त्या प्रेमाचा प्रकाश तो माझ्यावरती पडला. आणि पुढच्या तासामध्ये प्रेमाच्या प्रकाशानं मी प्रकाशित झाले, असं इथे त्यांना सांगायचंय. आय फेल्ट अप्रॉचिंग फूट स्टेप्स. तर पायाची पावलं यांचा आवाज येत आहे, असं त्यांना असं वाटलं की कुणीतरी येत आहे, म्हणजे त्या पायाच्या पावलांचा आवाज त्यांनी ऐकला. आय स्ट्रेच्ड आउट माय हँड ॲज आय सपोज्ड इट वॉज माय मदर. मी माझे हात असे पुढं केले. ही हेलन केलर ही अंध आहे, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ती अंधच आहे, समोर कोणी येते त्यामुळे तिनं हात असे पुढं केले. तिला असं वाटलं की तिची आई असावी. समवन टूक इट अँड आय वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हर. कुणीतरी तो माझा हात तो पकडला आणि मला त्यांनी त्यांच्या आर्म्समध्ये म्हणजे बाहूत घेतलं. हू हॅड कम टू रिव्हेल ऑल थिंग्स टू मी. ते कोण होतं तर रिव्हेल म्हणजे प्रकट करणारं किंवा उघड करणारं. सगळ्या काही गोष्टी या काय आहेत ह्या माझ्यासमोर प्रकट करण्यासाठी किंवा उघड करण्यासाठी आलेली ती व्यक्ती होती. अँड मोर दॅन ऑल थिंग्स एल्स टू लव्ह मी. आणि सगळ्या वस्तूंपेक्षाही अजून काहीतरी होतं, ते म्हणजे ती व्यक्ती माझ्यावरती प्रेम करण्यासाठी आलेली होती.
The morning after my teacher came, she led me into her room and gave me a doll. The morning after, आता सकाळनंतर माझ्या शिक्षिका आल्या आणि त्या पुढं होत्या आणि त्यांनी त्यांच्या पाठीमागून मला त्यांच्या रूममध्ये नेलं आणि त्यांनी मला बाहुली दिली. द लिटल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूशन हॅड सेंड इट. आता ती जी बाहुली होती ती पर्किन्स इन्स्टिट्यूशन्स मधल्या मुलांनी तिच्यासाठी ती पाठवलेली होती. अँड लॉरा ब्रिकमन हॅड ड्रेस्ड इट. आणि लॉरा ब्रिकमन यांनी त्या डॉलला ड्रेस केलेला, म्हणजे तिला कपडे घातलेले होती. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड. पण त्यानंतर मला ते काही माहिती नव्हतं. वेन आय प्लेड विथ इट अ लिटल वाईल, मिस सुलिव्हन स्लोली स्पेल्ड इन टू माय हँड द वर्ड DOLL. ज्यावेळेला मी त्या बाहुलीसोबत मी थोडा वेळ मी खेळले त्यावेळेला मिस सुलिव्हन यांनी अगदी हळुवारपणे माझ्या हातावरती DOLL असं स्पेलिंग लिहिलं. आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड इन दिस फिंगर प्ले अँड ट्राय टू इमिटेट इट. आता हा जो काही फिंगर प्ले आहे म्हणजे बोटांनी हातावरती काहीतरी लिहिण्याचा हा जो काही खेळ आहे, या फिंगर प्लेनी मला खरोखरच खूपच आवडला. मी इंटरेस्टेड झाले आणि मी त्याचं इमिटेट करण्याचं म्हणजे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. वेन आय फायनली सक्सिडेड इन मेकिंग द लेटर्स करेक्टली. ज्यावेळेला मी शेवटी तशा प्रकारची अक्षरं त्यांचं अनुकरण करण्यात मी ज्यावेळेला यशस्वी झाले, तशा प्रकारच्या अक्षरांचं अनुकरण करण्यात मी ज्यावेळेला अगदी बरोबर तंतोतंत त्या शब्दांचं अनुकरण करण्यात मी ज्यावेळेला यशस्वी झाले किंवा ते अक्षर बनवण्यात मी यशस्वी झाले हातावरती, आय वॉज फ्लश्ड विथ चाइल्डिश प्लेजर अँड प्राईड. तर फ्लश्ड या शब्दाचा अर्थ एक्साइटेड अँड हॅपी, म्हणजे मी आनंदी झाले, एक्साइटेड होऊन आनंदी झाले. ते कशाचा? तर चाइल्डिश प्लेजर अँड प्राईड, एक बालिश अशा आनंदाचा, सुखाचा आणि अभिमानानं मी काय झाले तर आनंदी झाले. म्हणजे बालिश सुखानं आणि अभिमानानं मी आनंदित झाले असं इथं त्यांना सांगायचं आहे. रनिंग डाऊनस्टेअर्स टू माय मदर, आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर डॉल. मी परत पायऱ्या उतरून खाली आले माझ्या आईजवळ आणि मी काय केलं तर मी तिचा हात घेतला आणि तिच्या हातावरती माझ्या हातानं डॉलचं जे काही लेटर्स आहेत ती मी लिहिली. म्हणजे DOLL ही अक्षरे मी तिच्या हातावरती लिहिली, म्हणजे कोरली. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड ऑर इवन दॅट वर्ड्स एक्झिस्टेड. मला तोपर्यंत माहीत नव्हतं की मी काय करत होतो, मी तो शब्द मी लिहित होते आणि शब्द सुद्धा अस्तित्वात असतात हे मला माहीतच नव्हतं. कारण का तर हेलन ही अंधही होती आणि बहिरी सुद्धा होती, तिला ऐकू सुद्धा येत नव्हतं. त्यामुळे तिला शब्दही अस्तित्वात असतात हे तिला माहीत नव्हतं. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो इन मंकी लाईक इमिटेशन. अगदी माकड कसं अनुकरण करतं, माकडाची गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे, आपल्याला माहित आहे. ते माकड जसं अनुकरण करतं त्यासारखं अनुकरण हे मी त्यावेळेला करत होते असं त्या सांगतायत. इन द डेज दॅट फॉलोड आय लर्न टू स्पेल इन दिस अनकॉम्प्रिहेंडिंग वे अ ग्रेट मेनी वर्ड्स.
इन द डेज दॅट फॉलोड, त्यानंतर येणाऱ्या अशाच काही दिवसांमध्ये मी अगदी तसंच मी काय केलं, माझं शिक्षण हे चालू ठेवलं. ते कसं, टू स्पेल, जे अनकॉम्प्रिहेंडिंग जे काही वर्ड्स आहेत, म्हणजे जे अनाकलनीय म्हणजे अनाकलनीय असे काही शब्द आहेत, त्या शब्दांचे स्पेलिंग मी काय करत गेले, लिहायला मी शिकत गेले. आणि अ ग्रेट मेनी वर्ड्स, आणि खूपच मी शब्द ते शिकले. अमंग देम, ते कुठले कुठले शब्द त्या शिकल्यात बघा. अमंग देम पिन, हॅट, कप अँड अ फ्यू वर्ब्स. याच्यामध्ये पिन, हॅट, कप यासारखे शब्द त्या शिकल्या, यांची स्पेलिंग त्या शिकल्या. अँड अ फ्यू वर्ब्स लाईक सीट, स्टँड अँड वॉक, आणि त्याच्यामध्ये काही क्रियापदं सुद्धा होती की ज्याचा अर्थ सीट, स्टँड, वॉक यासारखा. बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स बिफोर. पण त्यावेळेला आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. पण माझ्या शिक्षिकेच्या अगोदर काही कितीतरी आठवडं मला ही गोष्ट लक्षात आली होती की प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव हे असतं, काहीतरी नाव हे असतं, त्याच्याशिवाय कुठलीही वस्तू ही बनलेली नसते. ही गोष्ट मला काही आठवडच मला काही माहीत होती असं त्या म्हणतायत. तर मित्रांनो, हा पाठ मोठा आहे. मी याचा अजून एक पाठ करणार आहे, पेज नंबर 38, 39 आणि 40 याचा मी दुसरा भाग करणार आहे. तो पण तुम्ही नक्की बघा. मी इथंच थांबतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.